सर्वांना नमस्कार. आज आपण त्या विषयांवर चर्चा करूया की जो विषय आपल्या शैक्षणिक प्रवासामध्ये अत्यंत महत्त्वाचा अशा प्रकारचा विषय आहे. आपण शिक्षण घेतो, एक चांगला आदर्श नागरिक कसा होता येईल, एक चांगला प्रशासक कसा होता येईल, एक चांगला सेवा करणारा जो काही वर्ग आहे ती सेवा आपल्या हातून कशा पद्धतीने चांगल्या प्रकारे आपल्याला करता येईल, एक चांगला समाजसेवक म्हणून आपल्याला कशा पद्धतीने आपल्याला देश सेवेचं जे व्रत आहे हे कशा प्रकारे आपल्याला पूर्ण करता येईल, यासाठीचा आपला हा संपूर्ण प्रवास ज्या माध्यमातून सध्या पूर्ण होण्याची गरज निर्माण झालेली आहे ती गरज म्हणजे परीक्षा. कारण परीक्षेचा अर्थच असा होतो जे आपण मिळवलेलं आहे, जे आपण साध्य केलेलं आहे ते प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी आणि त्यांचा साक्षात्कार कशा पद्धतीने होईल यासाठी केलेलं महत्वपूर्ण अशा प्रकारचं कार्य की ज्यावर आपली निष्ठा आहे, ज्यावर आपला विश्वास आहे की मी अशा पद्धतीने केल्यामुळे अशा पद्धतीने मला यश प्राप्त होऊ शकतं. आणि म्हणून परीक्षा ही फार महत्वाची आहे. आणि अशा या परीक्षेमध्ये आपण पदार्पण करत असताना किंवा परीक्षा देत असताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा द्याव्या लागतात. आणि त्यापैकीच एक परीक्षा म्हणजे आहे स्पर्धा परीक्षा. तर ही स्पर्धा परीक्षा म्हणजे नेमकं काय हो? तर स्पर्धा परीक्षा म्हणजे केवळ ही एक परीक्षा नाहीये. तर काय मग? तर परीक्षा म्हणजे आपल्या ज्ञानाची, आपल्या संयमाची आणि त्याचबरोबर चिकाटी आणि आत्मविश्वासाची कसोटी म्हणजे परीक्षा. आपण जे ज्ञान प्राप्त केलेलं आहे या ज्ञानाच्या प्राप्ती करत असताना आपल्या स्वभावामध्ये, आपल्या वागण्यामध्ये, आपल्या राहण्यामध्ये, आपल्या बोलण्यामध्ये जो संयम आलेला आहे, मग आपला तो राग असेल त्याच्यावर आपल्याला नियंत्रण कशा पद्धतीने मिळवता येईल, एखादं कार्य करण्याची जी चिकाटी आहे ते जोपर्यंत आपलं काम पूर्ण होणार नाहीये, जो ध्येय आपण साध्य करणार नाहीये, तर अशा प्रकारची चिकाटी असणं, ती धारण करणं म्हणजे परीक्षा. आणि आपल्यामध्ये जो कॉन्फिडन्स आहे, यस आय डू इट, मी ते करू शकतो, हे कॉन्फिडन्स असणं, हा आत्मविश्वास असणं आणि त्या आत्मविश्वासाची कसोटी म्हणजे परीक्षा आहे. तर काय बघा, आजच्या या स्पर्धात्मक युगामध्ये यश मिळवण्यासाठी आपल्याला कठोर अशा प्रकारचे परिश्रम घ्यावे लागतात. आणि म्हणून या कठोर अशा परिश्रमाला जर आपल्याला प्रत्यक्षामध्ये, तर यशाच्या स्वरूपामध्ये जर आपल्याला पाहायचं असेल तर आपल्याला आवश्यक असतं ती गोष्ट की ज्याशिवाय आपल्याला हे यश प्राप्त होत नाही. काय असेल बरं मग ते सांगता येईल आपल्याला? यस, परफेक्ट प्लॅनिंग, योग्य नियोजन
म्हणजे आपल्याला या स्पर्धात्मक युगामध्ये, या स्पर्धेच्या युगामध्ये जर कुठल्याही प्रकारची परीक्षेमध्ये जर यश प्राप्त करायचं असेल तर आपल्याला 2 गोष्टीची आवश्यकता असते. मग त्या 2 गोष्टी कोणत्या आहेत? मग व्यक्तीत मला सांगितलं की तर कठोर परिश्रम करण्याची आपल्यामध्ये जिद्द असली पाहिजे. कठोर परिश्रम इज हार्ड वर्क. वी कांट सक्सेस विदाउट हार्ड वर्क. मी नेहमी म्हणतो की प्रयत्नांती परमेश्वर मिळतो, वाळूचे कण रगडिता तेलही गळे. कठोर परिश्रम केल्याच्या नंतर परमेश्वर मिळतो. परमेश्वर म्हणजे माझ्या दृष्टीने यश आहे. आणि अशी कुठली गोष्ट आहे हो की जे परिश्रम केल्याच्या नंतर प्राप्त होत नाही? योग्य परिश्रम पाहिजे, प्रामाणिक कष्ट पाहिजे, त्याच्यामध्ये मग कुठल्या प्रकारचा कामचुकारपणा नको. बरोबर? आणि योग्य नियोजन पाहिजे. इज अ गुड प्लॅनिंग, परफेक्ट प्लॅनिंग. ह्या 2 गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये जर यश प्राप्त करायचं असेल तर. आणि म्हणून त्यासाठी हे कठोर परिश्रम आणि योग्य प्रकारचं प्लॅन जर करायचं असेल तर आपल्याला योग्य अशा मार्गदर्शनाची आवश्यकता असते. परंतु काय झालं विद्यार्थी मित्रांनो, जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात त्यांना मला एकच सांगावं असं वाटतं की यशाचा कोणताही असा शॉर्टकट नसतो. खूप प्रयत्न करावे लागतात, कठोर परिश्रम करावे लागतात आणि आपल्या परिश्रमावर आपला विश्वास पाहिजे. बघा, कारण की कॉन्फिडन्स फार महत्वाचा आहे. आणि म्हणून असं मला म्हणावं वाटतं की प्रत्येक व्यक्तीच्या पाठीमागे कोणाचा हात असतो? प्रत्येक यशस्वी पुरुषांच्या, प्रत्येक यशस्वी महिलांच्या पाठीमागे अनेकांचा हात असतो. त्या अनेकांच्या हातापैकीच एक हात असेल पुरुषांचा, एक हात असेल स्त्रीचा. परंतु त्याच्याही पुढे जाऊन मी म्हणेल की प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या पाठीमागे अनेक तासांचा अभ्यास महत्वाचा आहे. सातत्यपूर्ण प्रयत्नांचा हात महत्वाचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, अपयश आलं म्हणजे आपण हारलो असं नाही. कदाचित तिथून कठोर अशा यशाची बांधणी आपली झालेली असते. म्हणून अपयशामधून काहीतरी आपल्याला शिकायचं आहे. म्हणजे अपयशामधून शिकण्याची वृत्ती ही आपल्या पाठीमागे असते. त्यामुळे अभ्यास करताना वेळेचं मॅनेजमेंट चांगलं करा, अभ्यासाचा स्टडी प्लॅन चांगला करा आणि त्याचा पालन प्रामाणिकपणे करा. कारण मी म्हटलं की यशाचा कुठल्याही प्रकारचा शॉर्टकट नसतो. मला शॉर्टकट मिळालं पाहिजे असं अजिबात आयुष्यामध्ये करू नका. शॉर्टकट मिळणारं फळ देखील शॉर्टकटच असतं. लॉंग टर्म आपल्याला कुठल्या प्रकारचं बेनिफिट प्राप्त करून देत नाही. इन्व्हेस्टमेंट प्लॅन मध्ये हे फार महत्वाचं आहे की तुम्ही जेवढी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट कराल तेवढा त्याचा बेनिफिट चांगला होतो. अल्पकाळामध्ये घेतलेले निर्णय हे अल्पकाळापुरतेच महत्वाचे ठरतात. दीर्घकाळासाठी घेतला कोणताही प्रकारचा निर्णय हा दीर्घकाळामध्ये सॅटिस्फिकेशन देणारा ठरू शकतो. म्हणून मी म्हणतो की यशाचा कोणताही शॉर्टकट नाही. आणि प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे जसा स्त्रीचा पुरुषाचा हात असतो तसा तुमच्या अभ्यासाचा देखील हात असतो. जास्तीत जास्त वेळ अभ्यास करा. आणि त्याच्या पलीकडे मी म्हणेल तुम्ही किती तास अभ्यास करता त्यापेक्षा तुम्ही काय अभ्यास करता हे जास्त महत्वाचं आहे. अभ्यासामध्ये कंटिन्युटी ठेवा. अपयश आलं म्हणून हरायचं नाही. कारण अपयशातून देखील आपल्याला उभं राहता येतं. म्हणजे अपयशातून शिकण्याची वृत्ती ही प्रत्येकामध्ये निर्माण झाली पाहिजे. एक उदाहरण तर तुम्हाला मी देईल. समजा क्रिकेट खेळत असताना एका ओव्हरमध्ये 6 बॉल असतात, यू नो राईट, 6 बॉल असतात. पहिला बॉल बॉलरने टाकला, आपल्याला तो व्यवस्थितपणे त्याचा सामना करता आला नाही.
म्हणून एक बॉल असाच निघून गेला म्हणजे याचा अर्थ संपला का कारभार? नाही, कारण की आपल्याला एक बॉल सहारक पाहिजे. दुसरा बॉल आला, दुसरा बॉल देखील आपल्याला व्यवस्थितपणे खेळता आला नाही. 4 बॉल राहिले. अशा पद्धतीने 5 बॉल निघून गेले. प्रत्येक 6 बॉल निघून गेला आणि आपण अपयश किंवा आपण जे संयम आहे तो संयम आपला सुटता कामा नये, कारण आपण आपल्यावर कॉन्फिडन्स असला पाहिजे. मग शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल जसा आला तसा तो बाउंड्रीच्या पार गेला. 1 बॉल 6 रन. पहिल्या 5 मध्ये आपल्याला अपयश आलं, पण प्रत्येक बॉल मधून आपण काहीतरी शिकलेलो आहे. शेवटचा बॉल आपल्याला मात्र तो बाउंड्री पार करता येऊ शकतो. म्हणून अपयशामधून शिकण्याची वृत्ती ही माणसांमध्ये निर्माण झाली पाहिजे. त्याच्यामुळे अभ्यास करताना विद्यार्थी मित्रांनो, वेळेचं व्यवस्थापन चांगलं करा, अभ्यासाचं नियोजन चांगलं करा आणि त्याचा प्रामाणिकपणे जे आपण त्याला म्हणतो की पालन, त्याचं पालन व्यवस्थित करा. आता मी म्हटलं की तुम्हाला स्पर्धा परीक्षेच्या दरम्यान आपल्याला अनेक वेळा निराशा येऊ शकते. जर आपल्यामध्ये जर चुका होत असतील तर, आपला प्लॅन व्यवस्थित नसेल तर, आपण त्या प्लॅनचं व्यवस्थापन चांगलं केलं नसेल तर, आपण त्या प्लॅनचं अंमलबजावणी, त्या प्लॅनचं पालन व्यवस्थितपणे करू शकत नसेल तर आपल्याला अपयश येऊ शकतं. अन्यथा ह्या तिन्ही गोष्टी जर आपण योग्य पद्धतीने जर त्याचं पालन केलं तर कधी आपल्याला अपयश येऊ शकेल? बिलकुल नाही. आणि आलं तरीही आपण निराश होऊ शकू, म्हणजे निराश व्हायचं नाही. अनेक वेळा असं अपयश येऊ शकतं. अपेक्षित आपल्याला चांगले गुण मिळत नाहीत किंवा आपल्याला काही विषय कठीण वाटतात, म्हणून इतरांबरोबर आपली तुलना करू नका. त्यामुळे आपला आत्मविश्वास कमी होतो. स्वतःवर विश्वास ठेवा. यस, मी हे करू शकतो, पण काही अडचणी आल्यामुळे मला ते करता आलं नाही. आता मात्र मी नक्की प्रयत्न करेन. अशा वेळी स्वतःवर विश्वास ठेवायचा. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी असते. प्रत्येकाच्या यशाचा मार्ग वेगवेगळा असतो. म्हणून आपण निवडलेला मार्ग हा आपण विचारपूर्वक जर निवडलेला असेल तर आपल्याला नक्कीच तो आपल्याला योग्य दिशेवर घेऊन जाणार आहे. म्हणून इतरांबरोबर आपली तुलना करू नका. आपल्यातले दोष ओळखा, आपल्यातल्या चुका आपण शोधा आणि त्या शोधलेल्या चुकांवर त्या चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा. यश तुमचा आहे. त्यासाठी अभ्यास करत असताना आपण काय वाचन केलं पाहिजे? आता सध्याच्या कोरोना नंतरच्या पश्चात अनेकांकडे मोबाईल डिव्हाइस आहेत आणि मोबाईल डिव्हाइसचा वापर आता बरेच जण करू लागलेले आहे. वाचन वृत्ती जी आहे ती कमी झालेली आहे आणि म्हणून मोबाईलचा वापर तुम्ही योग्य वेळी करा, परंतु त्याचबरोबर तुम्ही वृत्तमानपत्र वाचा. केलेल्या अभ्यासाचा नियमित सराव करा. ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करा आणि स्वतःचं सतत मूल्यमापन करण्याची वृत्ती ही निर्माण करा. हेच तर आहे तुमच्या यशाच्या पाठीमागच्या महत्वाच्या गोष्टी, की नेहमी आपण आपलं मूल्यमापन स्वतः केलं पाहिजे. दुसरे जण आपलं मूल्यमापन करतात ते योग्य असेलच असं नाहीये, परंतु आपण आपलं मूल्यमापन परफेक्ट करू शकतो आणि त्या मूल्यमापनावर परत आपण त्याच्यावर चर्चा केली पाहिजे. मित्रांनो, स्पर्धेचं युग आहे. प्रत्येक जण स्पर्धेमध्ये उतरलेला आहे. प्रत्येकाची कार्यक्षमता, प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी आहे. आकलन शक्ती वेगवेगळी आहे. सगळ्यांना सारख्या पद्धतीने मिळत ह्याची काही शाश्वती नाही, पण जे मिळतं ते प्रत्येकाच्या क्षमतेनुसार मिळतं. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना 2 गोष्टीकडे विशेष आपण लक्ष देणं गरजेचं आहे. त्या 2 गोष्टी कोणत्या आहेत बरे? त्या 2 गोष्टी आहेत, एक म्हणजे शारीरिक आणि मानसिक आरोग्य. ह्या 2 गोष्टींची ह्या दरम्यानच्या काळामध्ये अत्यंत महत्वाची अशी काळजी घ्यायची. ज्यांचं शरीर निरोगी असेल, त्यांचं मन सकारात्मक असेल, अशा कोणाच्याही यशाचा भक्कम आधारस्तंभ ह्या 2 गोष्टी आहेत. निरोगी शरीर आणि सकारात्मक मन. या 2 गोष्टीमुळे आपलं यश हे भक्कम होऊ शकतं आणि हे त्याचे आधारस्तंभ आहेत. आणि म्हणून मित्रांनो, स्वप्न जेवढं आपण मोठं पाहिलं
तेवढा संघर्ष आपल्याला मोठा करावा लागणार आहे का? असं होईल का? स्वप्न खूप मोठं पाहायचं आणि अभ्यास मात्र काहीच करायचं नाही, तसं नाही. जंगलामध्ये जात असताना सश्याची शिकार करायची असेल तर वाघाची जाळी सोबत न्यावी लागते मित्रांनो. कधी काय होईल काय सांगता येत नाही. म्हणून आपले प्रयत्न जेवढे मोठे आहेत, म्हणजे जेवढं आपलं स्वप्न मोठं आहे तेवढे आपला संघर्ष देखील मोठा असावा लागतो. पण जे विद्यार्थी आपलं ध्येय निश्चित करून सातत्याने त्याचा प्रयत्न करतात त्याला यश मात्र नक्कीच मिळेल. म्हणून मी तुम्हाला परत सांगेन की अपयश आलं तरी खचून जाऊ नका, कारण अपयश ही यशाची पहिली पायरी असते. शिकत माणूस तिथून पुढे. तर चला, आपण सर्वजण जे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत, जे स्पर्धा परीक्षेची तयारी करू इच्छितात, अशा सर्व माझ्या मित्रांना मेहनत, शिस्त आणि आत्मविश्वास यांच्या बळावर आपण आपल्या ध्येयाकडे वाटचाल करूया आणि आपल्या कुटुंबाचं, आपल्या समाजाचं आणि देशाचं नाव आपण उज्ज्वल करूया.